सलग सुट्ट्यांमुळे सध्या राज्यपालांसह कोल्हापूर हे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ वाढलाय। याच पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। राज्यभरातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत, त्यामुळे अंबाबाईचे मंदिर गर्दीनं फुलल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नाताळ क्षण आणि शालेय सहलीत तसेच सलग सुट्ट्यांमुळे ही गर्दी वाढली आहे। गर्दीचं अगदी योग्य पद्धतीनं नियोजन केल्याची माहिती यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली आहे। सरत्या वर्षाच्या शेवटी अनुषंगाने नाताळला उद्यापासून सुरुवात होत आहे, परंतु प्रामुख्याने शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे कोकणातून महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येत आहेत किंवा मुंबईहून लोक महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोकणात जात आहेत। अशा प्रकारे आता मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलांच्या सहली आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समितीने आवश्यक त्या सूचना संबंधितांना केलेल्या आहेत आणि त्याची उपाययोजना समितीकडून होतात।